मी 30 दिवसात माझं 6 किलो वेट कमी करण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 8वा दिवस आहे. पण माझ्या पिरियड्सचा दुसरा दिवस असल्यामुळे एनर्जी अजूनही कमी आहे, बॉडी पेन आहे, टायर्ड फील होत आहे. यामध्ये हेवी वर्कआउटचा तर मी विचारच करू शकत नाही. पण माझी वॉकसुद्धा झाली नाही, कारण मी प्रवासामुळे इतकी थकली होती. त्यामुळे मी पहिल्यांदा आल्याबरोबर ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये मी गिला वडा घेतला होता, थोडं त्यावर दही आणि चटणी घेतली होती. एक गिला वडा खाल्ला आणि बिलकुल खायची इच्छा नव्हती, तरीसुद्धा मी दुपारी लंचमध्ये ते छोले घेतले होते. सगळ्यांसाठी छोलेच बनवलेले होते, त्यामुळे मग तेच घेतलं त्यामधले. आज बॉडीचं ऐकलं, डाएट मात्र मेंटेन ठेवली, पण बॉडीला बिलकुल त्रास दिला नाही. वेट लॉस जर्नीमध्ये जितकं वर्कआउट इम्पॉर्टंट आहे, तितकीच रेस्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून आज पण रेस्टच केली, पण त्यात पाण्याचा इंटेक बरोबर ठेवला. इथे डिटॅन पॅक लावलं होतं आणि त्याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. इन्स्टंट रिझल्ट मिळतो या फेस पॅकचा, म्हणजे डिटॅन पॅकचा. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या डीएममध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि त्यानंतर माझ्याकडे एक गोल्ड जेल होतं, तर त्याने मी मसाज करून घेतली. नंतर माझ्या डिनरचा टाईम झाला होता, डिनर करायचंच होतं, तर त्याआधी मला ओमिट झाले. तर मग डिनर करायची बिलकुल इच्छा झाली नाही आणि डायरेक्ट झोपून गेली. परफेक्ट रुटीन नाही जमलं तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी ब्रेक होऊ दिली नाही. चला मग इथेच या मिनी ब्लॉगला थांबवते. बाय.